आरसीबी टीमच्या सत्कार कार्यक्रमामध्ये चिन्नास्वामी स्टेडियम जवळ चेंगराचेंगरी झाली आहे आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। अनेक जण यामध्ये जखमी झाल्याचं वृत्त आहे। बंगळुरूमध्ये आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, ज्या कार्यक्रमामध्ये विजेत्या आरसीबी टीमचा जाहीर सत्कार करण्यात आलेला होता। मात्र या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली आणि अनेक जण या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेत। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची भीती सध्या व्यक्त करण्यात येते आहे। बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयी मिरवणुकीमध्ये ही चेंगराचेंगरी झालेली आहे। अनेक जण या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। एन चिन्नास्वामी स्टेडियम जवळ ही घटना घडली। आणि याविषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रीमा कठाळे। रीमा, काय नेमकं घडलंय या ठिकाणी? अमोल, आपल्याला माहिती आहे काल आरसीबीने तब्बल 18 वर्षानंतर आयपीएल चषक जिंकल्यानंतर साहजिकच फॅन्समध्ये खूप उत्साहाचं वातावरण होतं। बंगळुरूमध्ये बंगळुरू सरकारतर्फे कर्नाटक सरकारतर्फे आज त्यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यासाठीच आधी कर्नाटकाच्या विधानसौधमध्ये त्यांचा सत्कार केला जाणार होता आणि नंतर जो आता सुरू आहे आणि नंतर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये त्यांचा सत्कार आयोजित केला होता। त्यासाठी चाहत्यांना मोफत पासेसचं वाटप करण्यात आलं। त्याचमुळे या मोफत पासेस गोळा करूनच तिथे पोहोचण्यासाठी चाहत्यांची एवढी गर्दी झाली की स्टेडियमच्या बाहेर सुरुवातीलाच आत जाताना सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आणि त्याच्यानंतर गर्दी इतकी वाढली की आपण व्हिडिओजमध्ये पाहू शकतो। लोकांनी एकमेकांच्या अंगावर चढून स्टेडियमच्या दरवाज्यांवरून भिंतीवरून उड्या मारून आत जाण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यातच चेंगराचेंगरीचं वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यात 3 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, ज्यात 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे। मात्र ह्याच्यात जखमींचा आकडाही मोठा आहे। जवळपास 10 ते 12 लोक जखमी आहेत, त्यामुळे मृतांचा आकडाही वाढू शकतो। निश्चितपणे रीमा, जर आपण बघितलं तर बंगळुरूमध्ये चाहत्यांमध्ये अर्थातच उत्साह आहे, मात्र या प्रकारच्या नियोजनामध्ये कुठे कमतरता असल्याचं दिसतंय की अचानक चाहत्यांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्यामुळे हे झालं असावं। जी यात्रा काढण्यात येणार होती विजय यात्रा, त्या यात्रेला परवानगी देण्यात आली नाही गर्दीचा आणि ट्रॅफिकचा विचार करून। त्यासाठी हा कार्यक्रम मुळात स्टेडियममध्ये घेण्यात येत होता आणि तिथे सुद्धा हा प्रकार घडल्याचं दिसतंय। नियोजनाचा मोठा अभाव इथे पाहायला मिळाला। सुरुवातीलाच आधी असं ठरलं होतं की विधानसौधमधला त्यांचा सत्कार झाल्यावर त्यांची विक्ट्री परेड चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत काढण्यात येईल। मात्र पोलिसांनी परेडला परवानगी दिली नाही, ज्याच्यामुळे ती स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावरची गर्दी तिथे थांबण्यात आली। मात्र जसं लोकांना कळलं की स्टेडियममध्ये फ्री एंट्री आहे आणि त्याचप्रमाणे आरसीबीने ऑनलाईन पासेसही डिस्ट्रीब्यूट केले, फ्री पासेस डिस्ट्रीब्यूट केले, त्यामुळे आधी पासेसवाल्यांना जायला त्रास झाला आणि त्याच्यानंतर जे मोफत कार्यक्रम पाहण्यासाठी आले त्यांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला। गर्दी पाहताच पोलिसांनी तिथे असलेल्या सिक्युरिटीवाल्यांनी दरवाजे लावून घेतले। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे लोक चाहते जमल्यामुळे पोलिसांना कुठल्याही प्रकारचं पोलिसांकडे नियोजन नव्हतं, अपेक्षा नव्हती एवढे पोलीस येतील, चाहते येतील, त्यामुळे दरवाजे तोडून स्टेडियमच्या भिंतींवरून उड्या मारून आणि अत्यंत दुर्दैवी प्रकार असा झाला की एकमेकांच्या अंगावरून असे चाहते आत जाण्याचा प्रयत्न करत होते। निश्चितपणे रीमा, ज्या प्रकारे ही घटना घडल्याचं आपण पाहतो आहोत आणि दृश्यांमधून जे काही प्राथमिक चित्र समोर उभं राहत आहे त्याच्यामध्ये फाटक बंद करण्याचा प्रयत्न देखील पोलिसांकडून आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून केला जातो आहे। मात्र तरीसुद्धा हे फाटक उघडून गेट ढकलून एकमेकांच्या अंगावरून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न चाहत्यांकडून क्रिकेट रसिकांकडून होताना दिसतोय आणि त्याच्यातून हा प्रकार घडल्याचं सध्या समोर येत आहे। जेव्हा ही गर्दी जमायला सुरुवात झाली आणि आता ही दुर्घटना घडल्याचं देखील समोर येत आहे, त्यानंतर नेमक्या काय हालचाली होताना दिसत आहेत? सध्या पोलीस प्रशासनाकडून पूर्ण गेट बंद करण्यात आले। जेवढे चाहते आत गेलेले आहेत तेवढ्यांनाच आत सोडले गेलेले, मात्र तरीही आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय की बाहेरही आता हजारोच्या संख्येने चाहते आहेतच, मात्र त्यांना आत जाता येत नाही आहे। पोलिसांनी घाई गडबडीत सगळे दरवाजे बंद करून घेतले, ज्यामुळे त्यांना आत जाता आले नाही। बोलू नका ना, मी फोनो देते आहे ना यार। हॅलो। तर ज्या प्रकारे रीमा आपण पाहतो आहोत की कशा प्रकारे सध्या या ठिकाणी चित्र आहे आणि पोलिसांनी आत्ताच रीमा सांगत होती त्यानुसार गेट बंद केलेले आहेत, अनेक जण बाहेर, अजूनही मोठी गर्दी आहे। ह्या सगळ्या जे चित्र आहे बाहेरची गर्दी आणि आतली गर्दी याविषयी आपण सांगत होता रीमा। सोमेश कोळगे सध्या आपल्यासोबत कनेक्ट झालेले आमचे प्रतिनिधी। सोमेश,
चेंगराचेंगरीमध्ये आत्तापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असावा अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे. अनेक जण जखमी झाल्याचं कळत आहे. काय नेमके अपडेट्स आहेत याबाबत सध्या या ठिकाणी काय घडतंय? नक्कीच आज विक्ट्री परेड काढली जाणार होती बँगलोरमध्ये आरसीबीच्या विजयानंतर IPL मधल्या आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या विजयानंतरच्या या विक्ट्री परेड दरम्यान 3 जणांची मृत्यू झालाय ज्या झालेल्या सगळ्या चेंगराचेंगरीमध्ये. आणि त्यामध्ये जी आता माहिती मिळते त्यानुसार 2 पुरुष आणि 1 महिला यांचा समावेश असल्याचं कळतंय. बँगलोर मधल्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर ही सगळी गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाली. अनेकांना असं वाटलं पहिल्यांदा गैरसमजाचा भाग म्हणून की थेट फ्री तिकीट एंट्री आहे की तिकिटासह आतमध्ये एंट्री आहे याविषयीचा कुठलीही स्पष्टता नव्हती. खूप मोठ्या संख्येने लोक चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या दरम्यान ही चेंगराचेंगरी झाली आहे. आणि या चेंगराचेंगरीमध्ये दुर्दैवाने 3 जणांचा मृत्यू झाल्याचं आता कळतंय. जे सध्या जखमी आहेत त्या जखमींना आणि सर्व तिथे या चेंगराचेंगरीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. भरपूर अचानक खूप मोठ्या संख्येने लोक तिथे जमा झाले होते आणि खरं तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या सर्व खेळाडूंचा विशेष गौरव आणि सत्कार करण्याचा एक समारंभ हा चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आला होता. IPL जिंकल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये तिथे जर आपण पाहिलं तर पाऊसही पडला होता. तर त्यामुळे शक्यता आहे की कदाचित जमीन निसरडी झालेली असू शकते. पाऊस पडलेला असल्यामुळे लोक कुठेतरी आडोशाला उभं राहण्याचा प्रयत्न करण्याच्या याच्यात गर्दी असू शकते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही सगळी गर्दी ही अचानक अपेक्षेपेक्षा खूप जास्त होती आणि त्यामुळे या दरम्यान आता ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडलेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या दुर्घटनेमध्ये आता 3 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जाते. सध्या जे सध्या या सगळ्यामध्ये जखमी झालेले आहेत त्या सगळ्यांना या ताबडतोब इस्पितळात दाखल केलं जाते. साधारणपणे 25चा आकडा हा जखमींचा असू शकतो असा अंदाज आहे आणि 3 जण मृत्यूमुखी पडलेले आहेत असा अंदाज आहे. परंतु तिथे प्रशासनाने एक आवाहन केलंय की सर्वांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने व्यवस्थित कुठली गर्दी न करता प्रशासनाशी सहकार्य करायचे. आता तिथे ज्यावेळी चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर या विक्ट्री सेलिब्रेशनसाठी म्हणून लोक जमले तर त्या दरम्यान झालेल्या गैरसमजामध्ये आणि लोकांनी केलेल्या प्रचंड गर्दीमुळे 25 जणांची स्थिती ही अत्यंत गंभीर आहे असं कळतंय. 25 जण जे जखमी झालेत त्याच्यापैकी 6 जण हे आता त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवलं जातं इस्पितळामध्ये आणि त्यासोबत 3 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जाते. याविषयीचे अधिकृत कोणत्याही स्वरूपाचा आकडा हा प्रशासनाने जाहीर केलेला नाहीये. पण 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ज्या पद्धतीने रॉयल चॅलेंजर बँगलोरने IPLचा अंतिम सामना जिंकला आणि त्यानंतर काल ही संपूर्ण रात्रभर बेंगलोर आणि संबंधित कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या विजयाचं सेलिब्रेशन आणि जो उत्साह होता तो उत्साह कालच्या आतषबाजीमध्येही दिसला होता आणि त्या अनुषंगाने कदाचित आज प्रशासनाने अधिक खबरदारी घ्यायला हवी होती. कारण या प्रकारचा उत्साह आणि एवढा जल्लोष सगळ्या RCBच्या फॅन्समध्ये असताना लोक संबंधित स्टेडियम जवळ मोठ्या संख्येने गर्दी करणार हे निश्चित होतं. दरम्यान तिथून सगळे खेळाडू आणि त्यांना घेऊन जाणारी बस जात असताना सुद्धा ती सुखरूपपणे बस आतमध्ये गेली आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर आपल्या लाडक्या खेळाडूंना चिअरअप करण्यासाठी सगळे फॅन्स तिथे जमले होते आणि दुर्दैवाने ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडलेली आहे. तर त्यामुळे एक प्रकारे या आनंदाच्या उत्सवाला कुठेतरी गालबोट लागले असं सध्याचे चित्र आहे. सध्या जे या चेंगराचेंगरीत अडकले होते ज्यांना त्रास झाला त्या सगळ्यांना तातडीने प्रशासनाने इस्पितळात निश्चितपणे सोमेश जसं आपण बघतो आहोत कशा प्रकारे गर्दी झाली आणि त्यानंतर या चेंगराचेंगरीमध्ये अत्यवस्थ झालेल्यांना कशा प्रकारे
वैद्यकीय मदत पुरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यांना तातडीने इस्पितळामध्ये हलवलं जात आहे आणि इस्पितळात जाऊन उपचार सुरू करेपर्यंत त्यापूर्वी त्यांच्यावर प्रथमोपचार केले जात आहेत. काही जणांना श्वासांचा त्रास होतो आहे, काही जणांचा श्वास गुदमरलेला आहे. त्यांना एक प्रकारे पुन्हा एकदा श्वासोश्वास सुरू व्हायला मदत व्हावी यासाठी देखील काही नागरिक आणि तिथले स्वयंसेवक मदत करताना दिसत आहेत. मंगळुरूमधलं जर चित्र आपण बघितलं तर आज RCB या विजेत्या टीमच्या IPL विजेत्या टीमच्या सत्कारासाठी प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक आणि क्रिकेटचे फॅन्स या ठिकाणी गोळा झालेले आहेत. मात्र अनेकांना फ्री पास वाटण्यात आलेले होते. मात्र पास नसलेले सुद्धा अनेक चाहते, शेकडो चाहते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यामुळे एकाच वेळी प्रचंड गर्दी या ठिकाणी जमली आणि त्यामुळे हा प्रकार घडल्याचं सध्या चित्र आहे. सोमेश, अशा प्रकारे गर्दी न करण्याचं आवाहन सध्या केलं जात आहे का आणि कशा प्रकारे इथून पुढे अजूनही या ठिकाणी गर्दी आहे? बरेच लोक स्टेडियमच्या आतमध्ये आहेत, अनेक जण स्टेडियमच्या बाहेर देखील असल्याचं चित्र आहे. आत्ता सध्या या दृष्टीने अजून हा प्रकार वाढू नये किंवा पुन्हा अजून गर्दीची लाट येऊ नये यासाठी काय होताना दिसतंय सध्या? सध्या पोलिसांनी लोकांना आवाहन केलंय की त्यांनी गर्दी करू नये आणि जी गर्दी झाली आहे त्या सगळ्या गर्दीला आवाहन करण्यात येते की त्यांनी या आपापली ती गर्दी पांगवण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. तिथून लोक कमी व्हावेत असाही प्रयत्न केला जातोय. जी माहिती मिळाली त्यानुसार आता 25 जण जखमी झालेले आहेत या सगळ्या चेंगराचेंगरीमध्ये आणि या 25 पैकी 6 जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे असंही कळत आहे. खूप मोठ्या संख्येने आज दुपारपासूनच लोक तिथे जमायला सुरुवात झाली होती चिन्नास्वामी स्टेडियम जवळ आणि सगळेच जण आले होते ते रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या या खेळाडूंना मोठ्या एक प्रकारे चीअरअपसाठी आणि आपला उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून हे सगळेजण तिथे आले होते. विशेष म्हणजे आजच दुपारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मुख्य सचिव शालिनी रजनीश आणि बाकीच्या सर्व अधिकाऱ्यांनी याविषयी बैठक देखील घेतली होती आणि सगळ्या नेसेसरी अरेंजमेंटची विषयी चर्चा देखील करण्यात आली होती. पण तरी देखील असा प्रकार का घडला याविषयी अजूनही तपास करण्याची आवश्यकता असं वाटते. निश्चित सोमेश, तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सिद्धेश कांसे देखील आहेत. सिद्धेश, सध्या आपण पाहतो आहोत की RCB टीमचा सत्कार खरं तर प्रत्येकासाठी अत्यंत आनंदाचा हा सोहळा होता. मात्र या चेंगराचेंगरीमुळे याला कुठेतरी एक दुःखाचं गालबोट लागल्याचे चित्र आहे. या क्षणी या स्टेडियम परिसरातून काय अपडेट्स मिळतात? अमोल, काल रात्री अहमदाबादच्या मैदानात आपल्या बंगलोर संघाने एक इतिहास रचला. 18 वर्षानंतर ही टीम IPLची ट्रॉफी जिंकली आणि त्यानंतर आज दुपारी जेव्हा ही टीम बंगळुरूमध्ये दाखल झाली तेव्हा या टीमचं स्वागत करण्यासाठी असंख्य चाहते बंगळुरू एअरपोर्टवर होते. त्यानंतर या संघाचा सत्कार सोहळा चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित केला जाणार होता. पण अमोल, चिन्नास्वामी स्टेडियमची कॅपॅसिटी आहे 32,000 प्रेक्षकांची, पण स्टेडियमच्या बाहेर जी पब्लिक होती ती 1 लाखाच्या वरती होती. या गर्दीचं नियोजन करण्यासाठी मला वाटतं पोलिसांनी कोणतीही योजना रणनीती नव्हती, त्यांचे काहीही प्लॅनिंग नव्हतं. त्यामुळे ही गर्दी झाली आणि त्या गर्दीचं योग्य नियोजन नसल्यामुळे ही चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवल्याचं दिसतंय. काही जण मृत्युमुखी पडल्याचं दिसतंय. त्यामुळे ह्या परिस्थितीत सध्या चाहत्यांचा उत्साह आहे. आपल्या खेळाडूंना पाहण्यासाठी हे एकत्र जमले होते. मी अमोल सांगतो, गेल्या वर्षी आपल्याकडे मुंबईमध्ये विजयी मिरवणूक निघाली होती. त्यावेळी पोलिसांचं अत्यंत चोख नियोजन पाहायला मिळालं होतं. लाखो लोक तेव्हाही वानखेडे स्टेडियमच्या बाहेर जमा झाले होते. स्टेडियममध्ये 40 ते 45,000 पब्लिक होती, पण त्यावेळी असा कोणताही प्रकार घडला नव्हता. मात्र यावेळी कुठेतरी बंगळुरू पोलिसांनी नियोजनात थोडीशी त्यांची कमतरता दिसली आणि असा प्रकार उद्भवल्याचं समोर आलंय. अमोल, निश्चितपणे सिद्धेश, सध्या जी आपण दृश्य पाहतो आहोत, एकीकडे या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. हा कार्यक्रम स्टेडियमच्या आतमध्ये होतो आहे. स्टेडियमच्या आतमधलं चित्र वेगळं आहे आणि स्टेडियमच्या बाहेरचं चित्र पूर्णपणे वेगळं आहे. अनेक चाहते अजूनही ताटकळलेले आहेत. गेट उघडून बाहेर आतमध्ये प्रवेश करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पोलिसांकडून त्यांना आवाहन केलं जात आहे आणि गर्दी पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आहे. अनेक जखमींना सध्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे असे देखील अपडेट्स काही वेळापूर्वीच आपल्याकडे मिळालेले आहेत.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.